गुगल जेमिनाय हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, पण हे नेमकं आहे तरी काय आणि एआयच्या जगात याची एवढी चर्चा का होतीये? चला, आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की जेमिनाय इतकं खास का आहे. जरा विचार करा, काय होईल जर एका एआयला आपल्यासारखंच बघता, ऐकता आणि बोलता आलं तर? म्हणजे ते फक्त शब्दच नाही तर फोटो, आवाज, व्हिडिओ सगळं काही समजू शकलं तर? बरोबर, हीच ती कल्पना आहे ज्यावर गुगल जेमिनाय बनलंय. हे फक्त टेक्स्टवर चालणारं एआय नाही, तर त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया आणि ती एक गोष्ट समजूया जी जेमिनीला बाकी सगळ्या एआय मॉडेल्सपेक्षा पूर्णपणे वेगळं बनवते. तर हा मल्टी मॉडेल शब्द ऐकायला थोडा अवघड वाटतो, नाही का? पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. याचा अर्थ जेमिनाय एकाच वेळी अनेक प्रकारची माहिती समजू शकतं, अगदी आपल्यासारखंच. जसं आपण पाहतो, ऐकतो, वाचतो, तसंच जेमिनाय सुद्धा टेक्स्ट, इमेज, ऑडिओ आणि कोड हे सगळं एकत्र समजू शकतं. पण जेमिनाय आज जिथे आहे तिथे पोचलं कसं, याचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच वेगवान आहे. चला एक छोटासा फ्लॅशबॅक घेऊया. याची प्रगती किती वेगाने झालीये बघा. 2023च्या शेवटी बार्डपासून सुरुवात झाली आणि काही महिन्यांतच जेमिनी 1.5 आलं, ज्यामध्ये खूप सारी माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता होती. आणि आता 2025 पर्यंत तर हे तंत्रज्ञान आपल्या रोजच्या वापरातल्या गुगल ॲप्सचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. तर मग जेमिनाच्या खऱ्या सुपर पॉवर्स नक्की आहेत तरी काय? कोणत्या गोष्टी ह्याला इतकं पॉवरफुल बनवतात? चला, आता हेच जाणून घेऊया. बघा, जुने एआय मॉडेल्स फक्त टेक्स्टवर म्हणजे शब्दांवर काम करायचे. पण जेमिनाय ते याच्या खूप पुढे आहे. ते टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ, अगदी कोड फाईलसुद्धा असं सगळं काही एकाच वेळी समजू शकतं आणि त्यावर काम करू शकतं. जेमिनायची खरी ताकद या 4 गोष्टींमध्ये आहे. पहिलं म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्सचं खूप खोलवर जाऊन विश्लेषण करू शकतं. दुसरं, ते खूप जास्त माहिती लक्षात ठेवू शकतं. तिसरं, या माहितीच्या आधारावर ते योग्य तर्क लावू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं म्हणजे ते गुगलच्या जीमेल, डॉक्स आणि सर्चसारख्या आपल्या रोजच्या वापरातील ॲप्समध्येच आहे, ज्यामुळे त्याची ताकद अजूनच वाढते. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपण जेमिनीचा वापर करून आपली कामं सोपी कशी करू शकतो? चला, यासाठी काही एकदम सोप्या टिप्स पाहूया. जेमिनायकडून आपल्याला हवं तसं उत्तर मिळवण्यासाठी काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त प्रश्न विचारायची एक सोपी पण एकदम प्रभावी पद्धत आहे. चांगल्या परिणामांसाठी हा 4 टप्प्यांचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सोपा आहे. पहिलं, त्याला एक भूमिका द्या. दुसरं, त्याला आवश्यक इनपुट म्हणजे माहिती द्या. तिसरं, त्याला काय काम करायचं आहे ते सांगा. आणि चौथं, उत्तर कोणत्या स्वरूपात हवं आहे ते स्पष्ट करा. बस. इथे काही उदाहरणं आहेत बघा. तुम्ही एआयला गुगल एक्सपर्ट बनवून एका PDF मधल्या महत्त्वाच्या नोट्स काढायला सांगू शकता, किंवा त्याला करिअर कोच बनवून तुमच्या स्किल्सनुसार नोकरीचे पर्याय विचारू शकता. खरंच ही पद्धत खूपच उपयोगी आहे. चला, आता हे बघूया की हे तंत्रज्ञान फक्त एक वेगळं टूल नाही, तर ते आपल्या रोजच्या वापरातल्या ॲप्लिकेशनचा भाग कसं बनलं आहे. जेमिनी हे काही वेगळं ॲप नाहीये. ते हळूहळू आपल्या आवडत्या गुगल ॲप्समध्येच येतंय. चला बघूया कुठे कुठे. आता गुगल सर्चवर तुम्हाला लांबलचक लेख वाचायची गरज नाही. जेमिनाय तुम्हाला थेट तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा सारांश देईल. म्हणजे किती वेळ वाचेल विचार करा. जीमेलमध्ये तर जादूच आहे. फक्त काही मुद्दे सांगा आणि जेमिनाय तुमच्यासाठी एक प्रोफेशनल ईमेल लिहून देईल. ईमेल लिहिणं आता खूप सोपं झालंय. गुगल डॉक्समध्ये काही लिहायचं असेल तर जेमिनी तुमच्या मदतीला आहे. ते एका हुशार असिस्टंटसारखं तुम्हाला लिहायला आणि चुका सुधारायला मदत करतं. एवढंच नाही तर यूट्यूब क्रिएटर्सना सुद्धा नवीन व्हिडिओसाठी कल्पना सुचवायला आणि स्क्रिप्ट लिहायला जेमिनाय मदत करतंय. तर मग लोक याचा वापर नक्की कशासाठी करत आहेत? हे आकडे दाखवतात की सगळ्यात जास्त वापर अभ्यासासाठी, नोट्स काढणे, कंटेंट लिहिणे आणि कोडिंगसाठी होतोय. म्हणजे व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही कामांसाठी हे एकदम परफेक्ट आहे. जगातल्या टॉप 3 सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या एआय टूल्सपैकी एक हा आकडाच सर्व काही सांगतो. यावरून कळतं की जेमिनी किती महत्त्वाचं बनलं आहे आणि लोकांनी त्याला किती लवकर स्वीकारलं आहे. आणि हे वाक्य या सगळ्या माहितीचा एकदम अचूक सारांश आहे. जेमिनाय सामान्य माणसांसाठी सोपं आणि प्रोफेशनलसाठी अत्यंत शक्तिशाली आहे आणि हेच त्याचं खरं यश आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जेव्हा एक एआय आपल्यासारखंच बघू, ऐकू आणि समजू शकतं, तेव्हा विचार करा, आपल्या कल्पनाशक्तीला आणि आपण काय निर्माण करू शकतो याला काही मर्यादा उरेल का?
विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का?